चव्हाण, राहणार मनमाड, जिल्हा नाशिक। दरवर्षी आम्ही दिवाळीत किल्ले बनवतो। गेल्या वर्षी आम्ही पन्हाळा किल्ला बनवला होता। यावर्षी नरवीर तानाजी मालुसरे यांना श्रद्धांजली देण्यासाठी सिंहगड हा किल्ला बनवला आहे। पुरंदरच्या तहानंतर मुघलांनी ताब्यात घेतलेला कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले 1670 मध्ये आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणून वीर तानाजी मालुसरे यांनी मोहीम हाती घेतली। उदयभान राठोडला मारून किल्ला जिंकल्यावर आपले प्राणही सोडले। म्हणून शिवाजी महाराजांनी म्हटले, गड आला पण माझा सिंह गेला, गड आला पण माझा सिंह गेला। म्हणून असे म्हणतात की कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड हे पडले। आता आम्ही बनवलेल्या किल्ल्याची माहिती देतो। आम्ही किल्ला इको फ्रेंडली मटेरियलनेच बनवलेला आहे, जसे की दगड, माती, विटा, शाडू माती, कागद याच्याने बनवलेला आहे। पुण्याकडून आल्यावरच आपल्याला डोंजेगाव लागते। डोंजेगावातूनच सिंहगडाचा रस्ता आहे। पुण्याकडून आल्यावर आपल्याला 3 दरवाजे लागतात व उजव्या हाताला दारूखाना कोठार, डाव्या हाताला घोडपागा व रत्नशाळा लागते। घोडपाग्याच्या पाठीमागून आल्यावर खंदकडा लागतो। दारूखाना कोठार हिथून पुढे आल्यावर एक टाका राजाराम महाराजांची समाधी आहे। रत्नशाळेच्या पुढे आल्यावर वाड्याचे अवशेष व देव टाका लागते। या देव टाक्याने आजही पूर्ण गडाला पाणी पुरवले जाते। तिथून पुढे आल्यावर अमृतेश्वर मंदिर लागते व तानाजी मालुसरे यांची समाधी आणि कोंढाणेश्वर मंदिर लागते। वीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडून पुढे गेल्यावर हत्ती तलाव लागतो। गडावर येण्यासाठी अजून एक मार्ग आहे, तो की कल्याण गावाकडून। तिथून येताना 3 दरवाजे लागतात। कल्याण दरवाजाकडून पुढे आल्यावर डाव्या हाताला झुंजार बुरुज आहे। तसेच पुढे टाका आणि तानाजी कडा आहे। तानाजी कड्यावरतून पुढे आल्यावर कलावंती बुरुज तलाव आहे। किल्ल्याला सुंदर अशी तटबंदी आहे, ती आम्ही शाडू मातीने बनवायचा प्रयत्न केला आहे। अशा प्रकारे आम्ही सिंहगड हा किल्ला साकारण्याचा प्रयत्न केला आहे। धन्यवाद।